गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण मागच्या लेक्चरला बघितलं डिफरन्स बिटवीन करंट, व्होल्टेज अँड रेझिस्टन्स. त्याचबरोबर कन्व्हेन्शनल करंट काय असतो, नॅचरल करंट काय असतो ते पण आपण मागच्या लेक्चरला बघितलं आहे. लास्ट टॉपिक आपला बाकी होता. तर बघा, व्होल्टेज आपण बघितलं होतं. व्होल्टेज आता फक्त आपल्याला बघायचं राहिलं होतं तो रेझिस्टन्स. बघा, मी एक एक्झाम्पल दिलं होतं, एक सिम्पल वॉटर टँकचं. त्या वॉटर टँकमधून एक पाईपलाईन खाली जाते आहे आणि तिला काय अटॅच केलं आहे, तुम्ही कॉक अटॅच केला आहे. ठीक आहे. आता हे जे पाणी, याला काय म्हटलो आहे मी, इलेक्ट्रॉन म्हटलो आहे, बरोबर. जे पाणी ज्या फोर्सनी खाली होतं आहे त्याला काय म्हटलं आहे, व्होल्टेज म्हटलं आहे. आणि ह्या कॉकला काय म्हटलो आहे, रेझिस्टन्स. आता हा रेझिस्टन्स म्हणजे काय, आता ऑपोजिशन टू फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हा कॉक काय करतो आहे, हा वॉल काय करतो आहे, ह्या पाण्याला अपोज करतो आहे. जितका तुम्ही वॉल टर्न करणार किंवा मिनिमम करणार तितकं खाली पाणी कमी येणार. म्हणजे पाण्याचं प्रेशर काय असणार, तिथं कमी असणार आहे. म्हणजे व्होल्टेजचं प्रेशर कोण कमी करतं आहे किंवा करंट कोण कमी करतं आहे, तर तुमचा हा टॅप कमी करतो आहे. त्यालाच आपण काय म्हणतो आहे, रेझिस्टन्स. मग रेझिस्टन्सची डेफिनेशन सिम्पल भाषेत काय सांगू शकतो आपण, रेझिस्टन्स अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट इज नथिंग बट रेझिस्टन्स. रेझिस्टन्स इट इज डिनोटेड बाय आर. काय म्हणणार, ऑपोजिशन टू flow of current is called resistance. ठीक आहे. आणि रेझिस्टन्स कशी डिनोट करतो आपण, रेझिस्टन्स इज डिनोटेड बाय आर. आता बघा, मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं आहे व्होल्टेज काय असतं, करंट काय असतो, आणि आज आपण रेझिस्टन्स पण मागं आपण डिसाईड केलं होतं, पण त्याची डेफिनेशन बाकी होती. रेझिस्टन्सची डेफिनेशन तुम्हाला सांगितली, ऑपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. त्याचबरोबर आपले फॉर्म्युले बाकी होते, तर ते फॉर्म्युले मी सांगतो. आता फर्स्ट जर आपण बघायला गेलो तर करंट म्हणजे काय, करंटचे दोन टाईप आहे. कोणते कोणते, कन्व्हेन्शनल करंट आणि नॅचरल करंट. कन्व्हेन्शनल करंट कसा म्हणू शकतो आपण, द डायरेक्शन ऑफ करंट फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ठीक आहे. पॉझिटिव्ह टू निगेटिव्हची डायरेक्शन असेल, किंवा सर्किटच्या ॲनालिसिससाठी आपण जो करंट वापरतो, जी मेथड वापरतो, त्याला आपण कन्व्हेन्शनल करंट म्हणतो. आणि नॅचरल करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि इलेक्ट्रॉन्स नेहमी फ्लो होतात, आणि इलेक्ट्रॉन्स कसे डिनोटेड असतात, मायनसने. आणि ते कुठे जातात, पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा ऑपोजिट फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. ऑपोजिट म्हणजे काय, फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. त्याला कोणता करंट म्हणतो आपण त्याला नॅचरल करंट म्हणतो. ठीक आहे. तर बघा, आता करंट डिनोटेड बाय आय. ठीक आहे. आता करंटचा फॉर्म्युला काय, आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर. करंटचा फॉर्म्युला काय आहे, आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर. व्ही इज नथिंग बट व्होल्टेज, आर इज नथिंग बट रेझिस्टन्स, अँड युनिट फॉर करंट इज काय, युनिट करंटचा ॲम्पियर. करंटचं युनिट काय, ॲम्पियर, डिनोटेड बाय ए. ठीक आहे. त्याच्यात मायक्रो ॲम्पियर असू शकतं, मिली ॲम्पियर असू शकतं, ते पुढे आपल्याला बघायचं आहे. आता करंटचा फॉर्म्युला बघा, आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर. आता पुढे व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल. व्होल्टेज म्हणजे काय, आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरला, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल इज नथिंग बट व्होल्टेज, अँड इट इज जनरेटेड बाय व्ही. जितकी तुमची टँकची हाईट आणि जितका तुमचा कॉक खाली प्लेस केला, टँक जितकी हाईट वाढणार तितक्या फ्लोनी, प्रेशरनी पाणी खाली येणार. त्यालाच आपण काय म्हणतो, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन त्या प्रेशरनी खाली जात आहे. म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल इज नथिंग बट द व्होल्टेज. ठीक आहे. अँड व्होल्टेज त्याचा कशाला डिनोट करतो आपण, व्होल्टला व्हीनी. ठीक आहे. अँड त्याची डेफिनेशन परत सांगतो मी, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू टर्मिनल ऑफ सर्किट. मग ते पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल. व्ही इज इक्वल्स टू आय आर. व्ही काय तुमचा, व्ही इज नथिंग बट व्ही इज इक्वल्स टू आय आर. आय काय तुमचा करंट, आर काय रेझिस्टन्स. बघा, आणि युनिट फॉर व्होल्टेज इज, युनिट काय व्होल्टेजचं, volts डिनोटेड बाय V. ठीक आहे. व्होल्टेजचं युनिट काय आहे, व्होल्ट.
आता लास्ट तुमचं काय, रेजिस्टन्स डिनोटेड बाय आर. ठीक आहे. ऑपोजिशन टू फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. आता एक जरी फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर, तर तुम्ही व्होल्टेजचा पण काढू शकता, रेजिस्टन्सचा पण काढू शकता. ठीक आहे. आता आर इज नथिंग बट आर इज इक्वल्स टू काय येईल, व्ही बाय आय. ठीक आहे. व्ही काय डिनोट करतो तुमचा व्होल्टेज, आय काय डिनोट करतो आहे करंट. आता रेजिस्टन्सचं युनिट तुम्ही ऐकलं असेल, रेजिस्टन्स युनिट फॉर रेजिस्टन्स इज ओम. काय युनिट आहे, ओम, अँड इट इज डिनोटेड बाय धिस साईन. ठीक आहे. बघा मग ते किलो ओम असू शकतं, मेगा ओम असू शकतं. ठीक आहे. गिगा ओम असू शकतं, ते बघायचं आहे आपल्याला पुढे. बघा रेजिस्टन्स डिनोटेड बाय आर, फॉर्म्युला आर इज इक्वल्स टू व्ही बाय आय, युनिट ओम. व्होल्टेज डिनोटेड बाय व्ही, फॉर्म्युला व्ही आय इंटू आर. करंट डिनोटेड बाय आय, फॉर्म्युला आय इज इक्वल्स टू व्ही बाय आर, युनिट ॲम्पियर. व्होल्टेजचं युनिट व्होल्ट्स, रेजिस्टन्स युनिट ओम. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक बघूया आपण आज. आता रेजिस्टन्स जो आहे त्याच्यावर आपल्याला पुढं डिसाईड करायचं आहे. रेजिस्टन्स म्हणजे फ्लो ऑफ करंट, म्हणजे करंटला कोण अपोज करतो, तो रेजिस्टन्स. आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजे अपोज करण्यासाठी जो डिव्हाइस वापरतो त्याला आपण काय म्हणतो, रेजिस्टर. तो रेजिस्टर आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचा आहे. आज मी तुम्हाला सांगतोय डिफरन्स बिटवीन, बघा आज बघूया आपण डिफरन्स बिटवीन AC and DC voltage as well as current. ठीक आहे. बघा AC व्होल्टेज किंवा AC हा शब्द तुम्ही ऐकलेला असेलच, DC शब्द पण तुम्ही ऐकलेला असेल, पण नेमकं ACला काय म्हणतात, DCला काय म्हणतात ते आपल्याला आज बघायचं आहे. तर बघा AC म्हणजे काय, तर AC म्हणजे काय, अल्टरनेटिंग करंट. DC म्हणजे काय, डायरेक्ट करंट. आता सर्वांच्या घरी टी व्ही असतो, फ्रीज असतो, भरपूर सारे तुमचे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट असतात, मिक्सर असतं, तर त्याच्यावर रेटिंग दिलेलं असतं. तर रेटिंग काय असतं, रेटिंग तुम्ही बघा, स्टिकर असतं रेटिंगचं, त्याच्यावर दिलं असतं 230 वोल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय असं दिलेलं असतं. बघा टी व्ही पण असेल. तर हे सर्व जे इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट आहे, डिव्हायसेस आहे, कोणत्या सप्लायवर चालतात, तर AC सप्लायवर चालतात. आता हा AC सप्लाय म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा AC म्हणजे काय, अल्टरनेटिंग करंट. जो सप्लाय तुमच्या घरात येतो किंवा हाऊसहोल्डसाठी तुम्ही जो सप्लाय वापरतात तो नेहमी कोणता सप्लाय असतो, AC सप्लाय. आणि AC सप्लाय ऑल ओव्हर इंडिया काय 230 वोल्ट आणि त्याच्या स्लॅश करून एक असं लिहिलेलं असतं बघा 50 हर्ट्स. आता हे 50 हर्ट्स म्हणजे काय, तर 50 हर्ट्स म्हणजे काय, ही काय डिनोट करते, हर्ट्स इज युनिट फॉर फ्रिक्वेन्सी. म्हणजे काहीतरी फ्रिक्वेन्सी आपल्याला तिथं किंवा आपण ती फ्रिक्वेन्सी तिथं वापरतो. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय ते पण आपल्याला बघायचं आहे. पण आता हा AC सप्लाय येतो कुठून, तर हा जो AC सप्लाय असतो तुमचे जे पॉवर स्टेशन असतात इथं जनरेट होतो आणि तो तुमच्या DP थ्रू डायरेक्ट घरापर्यंत पोहोचतो. तो सप्लाय कोणता, AC सप्लाय. ठीक आहे. पॉवर स्टेशनमध्ये जो सप्लाय जनरेट होतो थ्रू मेन टॉवर लाईन, तो सप्लाय तुमच्या DP पर्यंत होतो आणि DP थ्रू तुमच्या घरात जो सप्लाय होतो तो AC सप्लाय. आता AC म्हणजे काय, अल्टरनेटिंग म्हणजे काय, अल्टरिंग होतो तो करंट. अल्टरिंग म्हणजे काय, तर बघा एक सिम्पल वेव्हफॉर्म काढतो मी. आता ही जी वेव्ह आहे हिला म्हणतो मी साईन वेव्ह. कोणती वेव्ह म्हणायला, साईन वेव्ह. तर बघा
सपोज ही 230 वोल्ट ए सी वेव्ह आहे, 230 वोल्ट ए सी वेव्हफॉर्म मी इथं काढली आहे. आता ही जी वेव्हफॉर्म आहे ती अल्टर होती. फर्स्ट कुठं जाते, पॉझिटिव्ह पीक, नंतर निगेटिव्ह पीक, परत कुठे जाते पॉझिटिव्ह पीक, परत कुठे येते निगेटिव्ह पीक, नेक्स्ट परत पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह. आता बघा ए सी डी सी, ए सीमध्ये काय प्रेझेंट असतं तुमचा, फेज आणि न्यूट्रल, पी आणि एन तुमच्या ए सीमध्ये प्रेझेंट असतो. फेज ठीक आहे, त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो, न्यूट्रल त्याला निगेटिव्ह म्हणतो. ठीक आहे, म्हणजे टर्मिनल प्रेझेंट नाही असतात, फेज प्रेझेंट असतात. एक फेज कोणता असतो तुमचा, एक पॉझिटिव्ह फेज असतो आणि दुसरा निगेटिव्ह, त्याला आपण ग्राउंड जरी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, आणि डी सी सप्लायमध्ये तुमचे फेज न्यूट्रल नाही प्रेझेंट असतात. तुमचे बॅटरीचे टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल अँड निगेटिव्ह टर्मिनल, हे दोन टर्मिनल तुमच्या डी सी सप्लायमध्ये प्रेझेंट असतात. आता बघा सपोज मी ही जी वेव्हफॉर्म काढली, ही कुठं जाते, फर्स्ट या 230 वोल्ट पीकला जाते, हा पॉझिटिव्ह पीक आहे. परत ती कुठे येते, -230 वोल्ट. म्हणजे हा जो सप्लाय जो तुमच्या पॉवर स्टेशनमधून घरापर्यंत येतो, हा नेहमी काय असतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा सप्लाय चालत असतो. पण हा जनरेट कुठं झाला आहे, पॉवर स्टेशनला, मेन टॉवर लाईन थ्रू कुठं आला आहे, डी पीला, नंतर तुमच्या घरात आला आहे. आता हा सप्लाय पॉवर स्टेशनमधून तुमच्या घरात आला, हा जनरेट झाला आहे किंवा हा जनरेट केला आहे. पण आता हा जो डी सी सप्लाय आहे, हा डी सी सप्लाय म्हणजे काय, द सप्लाय ऑर द व्होल्टेज विच इज स्टोअर इन द बॅटरी. ठीक आहे, हा सप्लाय आपण स्टोअर करतो, कुठं स्टोअर करतो, बॅटरीमध्ये. द सप्लाय विच इज स्टोअर इन बॅटरी. बघा मोबाईल किंवा तुमचा लॅपटॉप असेल, मोबाईल असेल, मोबाईलचं चार्जर, मोबाईल जे चार्जर असतं ते कोणतं चार्जर असतं, डी सी चार्जर असतं. म्हणजे ते ए सी सप्लायचं कन्व्हर्जन कशात करतं आहे, डी सी सप्लायमध्ये. द चार्ज विच इज स्टोअर दॅन यूज इज कॉल्ड ॲज डी सी सप्लाय, अँड द चार्ज विच इज कमिंग फ्रॉम पॉवर स्टेशन इज कॉल्ड ॲज ए सी सप्लाय. आता त्यांचा मी तुम्हाला डिफरन्समध्ये परत एक सांगितलं आहे, काय असतं, ए सीमध्ये फेज असतो आणि डी सीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल. तुम्ही बॅटरी जर बघितली असेल तर एक टर्मिनल बघा पॉझिटिव्ह लिहिलेलं असतं आणि एक टर्मिनलवर काय लिहिलेलं असतं, निगेटिव्ह. हा झाला तुमचा डी सी सप्लाय. आणि सप्लाय ए सीमध्ये काय असतं, फेज आणि न्यूट्रल. आता डी सी सप्लाय कुठून वापरतो आपण, बॅटरीमधनं वापरतो. आता सपोज तुमच्या घरामध्ये जर लाईट गेली तर इन्व्हर्टर चालू होतं. आता इन्व्हर्टरमध्ये जो सप्लाय असतो तो सप्लाय कुठून येतो, तुमच्या बॅटरीमध्ये. मग इन्व्हर्टरचं काम काय, तर बॅटरीमध्ये कोणता सप्लाय स्टोअर असतो, डी सी सप्लाय. पण डी सी सप्लायवर आपले जे हाऊसहोल्ड जे तुमचे हे असेल, सपोज फ्रीज असेल, टी व्ही असेल, जे काय उपकरण आहे ते तुमचे डी सी सप्लायवर चालत नाही, त्याला कोणता सप्लाय असतो, ए सी सप्लाय. मग डी सी टू कन्व्हर्जन, डी सीचं कन्व्हर्जन ए सीमध्ये करण्यासाठी आपण मध्ये काय कनेक्ट करतो, तर इन्व्हर्टर कनेक्ट करतो. ठीक आहे, तर इन्व्हर्टरचे जे टाईप आहे त्याला आपण यू पी एस म्हणतो आणि इंटरप्टेड पॉवर सप्लाय ते आपल्याला पुढे बघायचे. तर बघा डी सी टू ए सी इज कन्वर्टेड बाय इन्व्हर्टर अँड ए सी टू डी सी इज कन्वर्टेड बाय रेक्टिफायर. रेक्टिफायर काय करतो, कन्वर्जन फ्रॉम ए सी टू डी सी, अँड इन्व्हर्टर काय करतो, डी सी टू ए सी. हे आपल्याला पुढे बघायचं आहे, हे फक्त लक्षात ठेवा. आता मला तुम्हाला डिफरन्स अजून एक डीपमध्ये सांगायचं आहे. तर बघा ए सी म्हटलं, आता मी इथं काढतो ए सी आणि डी सी. ए सी काय, ए सी म्हटलं काय आलं, तुमचं वेव्हफॉर्म आली. पण डी सीमध्ये वेव्हफॉर्म प्रेझेंट नसती. डी सी मीन्स डायरेक्ट सप्लाय. याला वेव्हफॉर्म का असती, कारण 50 हर्ट्स आपण काय वापरतो आहे, फ्रिक्वेन्सी. आता ही 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सी काय आहे, किंवा आपल्या ऑल ओव्हर इंडिया 50 हर्ट्सच का वापरतो ते आपल्याला बघायचं. आता 50 हर्ट्स म्हणजे काय, 50 हर्ट्स इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी. हां, आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ सायकल्स कम्प्लिटेड इन 1 सेकंड. फ्रिक्वेन्सीला काय म्हणू शकतो आपण, नंबर ऑफ सायकल्स कम्प्लिटेड इन
1 second is called frequency. आता नंबर ऑफ सायकल कंप्लिटेड. आता सायकल कंप्लिशन कशाला म्हणू शकतो आपण, तर बघा इथनं पॉझिटिव्हकडून चालू झाली, इथं परत झिरोवर आलं, परत निगेटिव्हकडे चालू झाली, इथं संपली, तर ही पूर्ण 1 सायकल कंप्लीट झाली. ठीक आहे, याला पूर्ण काय म्हणू, एक पॉझिटिव्ह पीक तिने पूर्ण घेतला आहे, एक निगेटिव्ह पीक पूर्ण घेतला आहे, आणि याला काय म्हणणार मी, एक सायकल कंप्लीट झाली. आणि अशा किती सायकल कंप्लीट करतं आपला फ्रिक्वेन्सी, किती सायकल कंप्लीट करते आहे, 50 सायकल्स कंप्लीट करते आहे. ठीक आहे, सपोज एक्झाम्पल घेऊया, आता लगेच कळेल तुम्हाला. बघा 50 हर्ट्ज म्हणजे काय. आता सपोज एक ट्यूबलाईट आहे किंवा एक बल्ब आहे, तो तुम्ही ऑन केला आहे. आता हा बल्ब ऑन झाला आहे, ए सी सप्लायवर किती ए सी सप्लाय दिला आपण, 230 वोल्ट, 50 हर्ट्सवर मी कॉन्सन्ट्रेट करा आता. आता बघा, आता हा जो बल्ब ऑन झाला आहे याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्स आहे. म्हणजे हा बल्ब एका सेकंडमध्ये 50 वेळा ऑन होतो आहे आणि 50 वेळा ऑफ होतो आहे. पण ते आपल्याला दिसतं का, नाही, कारण स्विचिंग खूप फास्ट असते. एका सेकंडमध्ये किती वेळा, 50 वेळा तुमचा बल्ब असेल किंवा जे काही उपकरणे असेल जे ए सीवर चालतात ते ऑन ऑफ होतात. म्हणून आपल्या इंडियामध्ये जी फ्रिक्वेन्सी त्याला का आपण काय म्हणतो, 50 हर्ट्स. एका सेकंडला 50 वेळा प्रत्येक डिव्हाइस ऑन होतो, प्रत्येक डिव्हाइस ऑफ होतो. कारण का, तर एकदा तुमची सायकल पॉझिटिव्हकडे जाते, नंतर निगेटिव्हकडे जाते. एक सायकल कंप्लीट करायला 50 हर्ट्स आपण फ्रिक्वेन्सी तिथं वापरतो. 50 हर्ट्स मीन नथिंग बट, तुम्हाला सांगितलं आहे मी आता, बल्ब किती वेळा ऑन होतो आहे, 50 वेळा एकदा ऑन होतो, 50 वेळा ऑफ होतो. टाईम किती घेतो आहे, 1 सेकंड. ठीक आहे, पण ते आपल्याला दिसत नाही. ते जर आपल्याला बघायचं असेल तर एक डिव्हाइस येतं, त्याचं नाव आहे VFD, म्हणजेच काय, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी डिव्हाइस. हे जर डिव्हाइस जर घेतलं तर आपण फ्रिक्वेन्सी कमी करू शकतो. आता सपोज आपण 230 वोल्ट 50 हर्ट्सच्या ऐवजी आपण 5 हर्ट्स जर फ्रिक्वेन्सी वापरली तर हा बल्ब एका सेकंडला 5 वेळास ऑन होईल आणि 5 वेळेस काय होईल, तुमचा बल्ब ऑफ होईल. ठीक आहे, हा मेन डिफरन्स आहे. डी सीमध्ये तुमची वेवफॉर्म प्रेझेंट नसती किंवा डी सीमध्ये फ्रिक्वेन्सी प्रेझेंट नसती. फ्रिक्वेन्सी प्रेझेंट फक्त ए सी सप्लायमध्ये असते. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, अल्टरनेटिंग सप्लाय. The supply in which frequency is present is simply called as AC supply, and the supply in which the frequency is absent त्याला काय म्हणतो आपण, डायरेक्ट करंट किंवा DC सप्लाय. तर बघा, आता फ्रिक्वेन्सीची मी तुम्हाला डेफिनेशन दिली, नंबर ऑफ सायकल्स कंप्लिटेड इन 1 सेकंड. इन 1 सेकंड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. आणि 1 सायकल कशाला म्हणतो, एक पॉझिटिव्ह पीक पूर्ण घेतला, एक निगेटिव्ह पीक पूर्ण घेतला आहे, त्यालाच काय म्हणणार आपण, 1 सायकल. आता 5 हर्ट्सच्या ऐवजी मी 15 हर्ट्स जर इथं फ्रिक्वेन्सी वापरली तर परत 15 वेळेस ऑन, 15 वेळेस ऑफ. पण आपण ऑल ओव्हर इंडिया किती हर्ट्स वापरतो, 50 हर्ट्स. तुम्ही जर बाहेरच्या देशात बघितलं तर ही फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्स वापरतो. USA मध्ये ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही किती वापरतात ते देश, 60 हर्ट्स फ्रिक्वेन्सी ते वापरतात. तर बघा, फ्रिक्वेन्सी तुम्हाला कळली असेल, नंबर ऑफ सायकल्स कंप्लिटेड इन 1 सेकंड. त्याचबरोबर AC सप्लाय आणि DC सप्लाय पण तुम्हाला कळला असेल. तर AC सप्लायचे जे एक्झाम्पल्स आहे बघा, AC सप्लायचे जे एक्झाम्पल्स आहे, तर अल्टरनेटर काय करतं, जनरेशन ऑफ, किंवा AC जनरेटर आपण म्हणतो. AC जनरेटर कोणता सप्लाय जनरेट करतो तुमचा, AC. आणि DC सप्लाय अजून जनरेट करण्यासाठी जो सोलर पॅनल असतो तो डायरेक्ट काय करतो, तुमचा DC सप्लाय जनरेट करतो, तो AC सप्लाय जनरेट करत नाही. म्हणून आपण सोलर पॅनल कशाला कनेक्ट करतो, फर्स्ट बॅटरीला कनेक्ट करतो. कारण जी काय एनर्जी ती कुठं स्टोअर होती, बॅटरीमध्ये. थ्रू बॅटरी ती इन्व्हर्टरमध्ये जाते आणि थ्रू इन्व्हर्टर तुम्हाला कोणता सप्लाय जातो, तुमचा AC सप्लाय. ठीक आहे, तर बघा, हा मेन डिफरन्स आहे AC सप्लायमध्ये आणि DC सप्लायमध्ये. AC सप्लायमध्ये वेवफॉर्म प्रेझेंट असती, नंबर ऑफ सायकल्स असतात, हे खूप साऱ्या सायकल्स असतात, त्याला आपण काय म्हणतो, साईन वेव्ह म्हणतो. ठीक आहे,
आणि डी सी सप्लायमध्ये तुमचा डायरेक्ट करंट असतो, स्टेबल असतो, तो कमी किंवा जास्त होत नाही. आता 5 व्होल्ट जर दिला तर कंटिन्युअस तुम्हाला इथे 5 व्होल्ट प्रोव्हाइड करतो. जोपर्यंत तुमची बॅटरी डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्युअस कोणता सप्लाय भेटणार, 5 व्होल्ट सप्लाय भेटणार. पण आता ए सीमध्ये जर तुम्हाला 230 व्होल्ट जर दिला तर 230 व्होल्ट पॉझिटिव्ह पीक, निगेटिव्ह पीक, पॉझिटिव्ह पीक, निगेटिव्ह पीक, पॉझिटिव्ह पीक, निगेटिव्ह पीक असा तुम्हाला तो सप्लाय भेटत असणार. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर घरात जेव्हा लाईट जाते किंवा बघा कधी कधी फॉल्टी लाईट येते तर तुमचे जे डिव्हाइसेस आहे ते तुमचे फ्लक्च्युएट होतात, ऑन ऑफ होतात, बरोबर, कारण फॉल्टी लाईट येते किंवा फॉल्टी ए सी सप्लाय होतो. पण तुम्ही इन्व्हर्टरवर कधी पण सप्लाय दिला तर कारण त्याला इन्व्हर्टरला कोणता सप्लाय असतो, डी सी सप्लाय असतो, मग इन्व्हर्टर काय करतं ते ए सीमध्ये कन्वर्ट करतं. पण कंटिन्युअस डी सी सप्लाय त्याला चांगला असल्यामुळे तुमचे जे डिव्हाइस आहे ते फ्लक्च्युएट होत नाही. ठीक आहे. हे सर्व एक्झाम्पल्स आहे किंवा डिफरन्स आहे ए सी सप्लायमध्ये आणि डी सी सप्लायमध्ये. आता आपण जर वेवफॉर्म जर बघितल्या, बघा आता ए सीमध्ये वेवफॉर्म, आता मी फर्स्ट जी वेवफॉर्म काढली ही कोणती वेवफॉर्म आहे, ही साईन वेव. नंतर सेकंड ट्रायंग्युलर वेव, थर्ड सॉटूथ, याला काय म्हणतो आपण, सॉटूथ वेवफॉर्म. हे सर्व जे आहेत हे सर्व ए सी वेवफॉर्मचे टाईप्स आहेत, ते पुढं आपल्याला बघायचे. आणि डी सी वेवफॉर्ममध्ये फक्त सिंगल वेवफॉर्म 5 व्होल्ट कंटिन्युअस प्रोव्हाइड करते. ठीक आहे. निगेटिव्ह पीक किंवा पॉझिटिव्ह पीक डी सीला प्रेझेंट नसतं. आणि याच्यात जर सायकल बघायची ठरली तर स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन, कंप्लिशन ऑफ फर्स्ट पॉझिटिव्ह सायकल, कंप्लिशन ऑफ सेकंड निगेटिव्ह सायकल, ही एक पॉझिटिव्ह सायकल, ही एक निगेटिव्ह सायकल, टोटल 1 सायकल कंप्लिटेड. परत इथेच ही पण एक वेवफॉर्म आहे, अल्टरनेटिंग वेवफॉर्म. कंप्लिशन ऑफ पॉझिटिव्ह पीक, एक सायकल पॉझिटिव्ह घेतली, एक सायकल निगेटिव्ह घेतली, ही झाली 1 सायकल इथपर्यंत. पुन्हा एक पॉझिटिव्ह, पुन्हा एक निगेटिव्ह, ही झाली एक 1 सायकल. नंबर ऑफ cycles completed in 1 second is known as frequency. आणि फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय एफ. फ्रिक्वेन्सी कशाने डिनोट करतो आपण, एफ ने डिनोट करतो. युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज, काय युनिट फ्रिक्वेन्सीचं, हर्ट्ज. एच झेड पण म्हणू शकतो किंवा HERTZ हा त्याचा पूर्ण फुल फॉर्म झाला आहे. शॉर्ट फॉर्म जर म्हटलं तर HZ, एच कॅपिटल काढणार, सफिक्सला झेड, हा झाला हर्ट्ज, आणि युनिट हा झाला